नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण आर-आर-बी ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती 2025 यांचे पेपर सुरू आहेत. मित्रांनो, 20 डिसेंबर 2025 म्हणजेच आज रोजी जो काही पेपर झालेला आहे, त्या पेपरमधील मित्रांनो आपण करंट अफेअर्स म्हणजेच जी-के आणि सोबतच जी-एसवरचे प्रश्न पाहणार आहोत. महत्त्वाचे प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं आपण या ठिकाणी सखोल विश्लेषण करणार आहोत, कारण असेच प्रश्न आर-आर-बी एन-टी-पी-सीला पण येणार. त्याच उद्देशाने आपण सखोल विश्लेषण जे स्पर्धा परीक्षेला महत्त्वाचे आहे तेवढेच पॉईंट आपण या सेशनमध्ये कव्हर केलेले आहेत. किती प्रश्नांचे अचूक उत्तर आपल्याला देता आले आणि पेपर पॅटर्न कसा आहे ते आजच्या सेशनवरून आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो, ज्यांचाही पेपर बाकी आहे त्यांच्यासाठी हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे. आर-आर-बी एन-टी-पी-सीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी सुद्धा हा सेशन असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण दररोज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये अभ्यास करता येईल मित्रांनो. ठीक आहे, तर या ठिकाणी परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने विचारले ते आजच्या सेशनमध्ये आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो, प्रश्न असा होता की महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 चा विजेता देश कोणता आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, चीन हा महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 चा विजेता देश आहे. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिलेलं आहे. विजेता संघ हे चीनने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. लक्षात ठेवा, चीन हा जो आहे हा विजेता संघ आहे आणि उपविजेता जर संघ विचारलं तर भारत या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आता पुढे आणखी आपल्याला काय दिलेलं आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. आता यजमान ही जी स्पर्धा आहे याचं यजमान कोणाला मिळालं होतं, तर ही स्पर्धा राजगीर म्हणजेच बिहार भारत येथे आयोजित करण्यात आली होती. चीनने विजयासह आशियाई हॉकीमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहेत. ओके, विजेता संघ चीन आणि उपविजेता आपला भारत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं, हे दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो, की महिला आशियाई हॉकी विश्वचषक 2025 मध्ये कोणत्या देशाला उपविजेतेपद म्हणजेच रौप्य पदक मिळाले? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते आपल्याला. भारत हे उपविजेता पद पटकावणारं देश आहे महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 स्पर्धामध्ये. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण लक्षात ठेवायचं. तर बघा, भारतीय महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी केली, परंतु अंतिम फेरीमध्ये त्यांनी चीनकडून 1-0 असा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. भारताला या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक. लक्षात ठेवा, यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. ओके, आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं. स्पोर्टवरती प्रश्न जास्त येत आहेत, सोबतच मित्रांनो करंट अफेअर्सवरती जास्त प्रश्न येत आहेत. त्यासाठी तुम्ही एन-टी-पीची तयारी करत असाल किंवा आता तुमची ग्रुप डीचे पेपर बाकी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि मित्रांनो, तुम्ही जर इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तुमच्यासाठी पण महत्त्वाचंच असणार आहे, कारण करंट अफेअर्स आणि जी-एस हे सर्वांसाठी उपयुक्तच असतो आणि सर्वांसाठी सारखाच असतो. ओके, आता प्रश्न तिसरा बघा काय विचारलं होतं, की भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचा अधिकृत स्पॉन्सर हे कोण आहेत? लक्षात ठेवा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, अपोलो टायर्स हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याआधी स्पॉन्सर कोणता होता? तर ड्रीम 11 होतं. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर बघा काय दिलेलं आहे, की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCIने अलीकडेच अपोलो टायर्ससोबत करार केला आहे. खेळाडूंच्या सरावाच्या आणि सामन्याच्या किटवर आता अपोलो टायर्सचा लोगो आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके, लक्षात ठेवा, स्पॉन्सरवरती पण परीक्षेला प्रश्न येत आहेत. ओके, आता याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा काय विचारलं होतं ते स्क्रीनवरती दिसतोय, की मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा दरवर्षी 17 सप्टेंबर म्हणजेच पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, पार्श्वभूमी, भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, तरी मराठवाडा हा जो भाग आहे हा हैदराबादच्या निजामाखाली होता. आता पुढे आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, पोलीस ऑक्शन ऑपरेशन पोलो अंतर्गत भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामच्या तावडीतून मुक्त झाला, म्हणून हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा
करत असते मित्रांनो. ठीक आहे. आता हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा काय विचारलं होतं परीक्षेला, की पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय बी मध्ये पाहायला मिळते 16 सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझोन दिवस हा साजरा केला जातो. ओके. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिलेलं आहे, की याचा उद्देश काय आहे, तर ओझोन थराचे संरक्षण करण्याबाबत जनजागृती करणे हा याचा उद्देश आहे. ओझोन दिवस हा साजरा कशामुळे केला जातो, याचा उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, की ओझोन थराचे संरक्षण करण्याबाबत जनजागृती करणे हा याचा उद्देश आहे. आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल काय आहे, तर 16 सप्टेंबर 1987 रोजी ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांवर बंदी घालण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. क्लिअर झालं? महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं बघा, महाराष्ट्र ही जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे? मित्रांनो करंट अफेअर्सवरचा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. 28व्या क्रमांकावर महाराष्ट्र ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लक्षात ठेवा. यावरचे आता महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिलेलं आहे, तर महाराष्ट्र हे भारताचे आर्थिक इंजन मानले जाते. अलीकडील अहवालानुसार जगातील स्वतंत्र देशाच्या अर्थव्यवस्थांशी तुलना केली असता महाराष्ट्र 28व्या क्रमांकावर येतो. ओके. आता यानंतर आपल्याला महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी पुढे दिलेला आहे, की लक्ष्य काय आहे मित्रांनो, की महाराष्ट्र सरकारने राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. ओके. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला, बघा स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. या ठिकाणी असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, की 2025ची वर्ल्ड यूथ स्क्रॅबल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर लक्षात ठेवायचं, या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी, माधव गोपाळ कामत हे वर्ल्ड यूथ स्क्रॅबल चॅम्पियनशिप जिंकणारा भारतीय पहिला खेळाडू ठरला आहे. ओके. आता यानंतर आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे ते बघायचं आहे. ऐतिहासिक कामगिरी, माधव गोपाळ कामत ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. स्पर्धेचे स्वरूप होतं मित्रांनो, स्क्रॅबल हा शब्दाचा खेळ असून जागतिक स्तरावर या स्पर्धेत अनेक देशांतील तरुण खेळाडू सहभागी झाले होते. ओके. महत्त्वाची पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने सखोल स्पष्टीकरणासह आपल्या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्हाला शिकायचं असेल, तर मित्रांनो काय करायचं आहे, फक्त आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो, तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. तुम्ही यापूर्वीचे जेवढे काही सेशन बघितले असेल आपल्या चॅनलवरती, तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषणासहच व्हिडिओज पाहायला मिळालं असेल. ओके. आणि दररोज दुपारी 3 वाजता आपण आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये आपल्या चॅनलवरती सराव करता येणार आहेत. मित्रांनो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड जे कुठे काही सब्जेक्ट आहे, जसं की अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण सोबतच GK GS वरचे प्रश्न आपण या चॅनलवरती सखोल विश्लेषणासह व्हिडिओज अपलोड करत असतो. ठीक आहे. त्यासाठी आपल्या या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी शिकता येणार आहेत. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, परीक्षेला काय विचारलं होतं, की पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांसाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी मध्ये पाहायला मिळते आपल्याला, ऑपरेशन राहत नावाचा ऑपरेशन सुरू केला होता. ओके. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिलेलं आहे, की नैसर्गिक आपत्ती, उत्तर भारतात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. याचा उद्देश काय होता मित्रांनो, की दुर्गम भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, अन्न आणि औषध पुरवठा करणे, यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन राहत हे राबवले होते. ओके. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, परीक्षेला काय विचारलं होतं, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय लष्करातील महिला अधिकाऱ्याच्या जगातील पहिल्या त्रिसेवा समृद्धी प्रदक्षिणा मोहिमेला कधी
सुरुवात झाली तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. 11 सप्टेंबर 2025 रोजी स्त्री सेवा समुद्री प्रदक्षिणा ही मोहीम सुरू झाली होती. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे की याची विशिष्टता काय होती की ही पहिलीच वेळ आहे जिथे भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांचा किंवा दलातील महिला अधिकारी एकत्र मिळून समुद्रमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करत आहेत. ओके, याला ट्राय सर्व्हिस असं म्हणायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, याच्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. तर त्या जहाजाचं नाव पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या मोहिमेसाठी INSV तारिणी या नौकेचा वापर केला जात आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला परीक्षेला काय विचारला होता की ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, नवी दिल्ली. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा मित्रांनो, याचा विषय होता की हे संमेलन प्रामुख्याने भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम, यालाच IKS शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, आणि आधुनिक शिक्षण यांचा मेळ घालण्यावर केंद्रित होते. यामध्ये यात जगभरातील शिक्षणतज्ञ, विचारवंत आणि संशोधक सहभागी झाले होते. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला परीक्षेला काय विचारलं होतं की जगातील व्यवसाय नेतृत्वासाठी म्हणजेच ग्लोबल बिझनेस लीडरशिप 2025चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड हा कोणी जिंकला आहे. मित्रांनो, करंट अफेअर्सवरचा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, युनुस अहमद यांनी कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025चा जिंकला होता. यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा, या पुरस्काराचे स्वरूप काय होते, तर हा पुरस्कार जागतिक स्तरावर व्यवसायात उत्कृष्ट नेतृत्व, नाविन्य आणि सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. आता यावर्षी आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे की युनुस अहमद यांनी व्यवसाय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आणि त्यांच्या धोरणात्मक नेतृत्वामुळे 2025 साठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला काय विचारलं होतं. बघा मित्रांनो, भारतीय नौदलासाठी पहिली स्वदेशी म्हणजेच 3D सर्व्हिलन्स रडार सिस्टम कोणत्या कंपनीने निर्मित केली आहे. लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड, यालाच TASL शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे, याचं महत्त्व आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही पहिलीच वेळ आहे की एका खाजगी भारतीय कंपनीने नौदलासाठी इतकी प्रगत रडार प्रणाली विकसित केली आहे. ओके, आता यावरचे आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याची क्षमता ही जी आहे मित्रांनो, हे 3D रडार शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन शोधून काढण्यास सक्षम आहे. यामुळे भारतीय नौदलाची ही आत्मनिर्भरता मोहिमेअंतर्गत ताकद वाढणार आहे. महत्त्वाचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. स्पष्टीकरण पण खूप महत्त्वाचे आहे. आता यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला, या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. प्रश्न असा होता की कोणते राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली म्हणजे टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनणार आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळते, केरळ हा जो राज्य आहे हा देशातील पहिली महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनणार आहे. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेला आहे, हा जो उपक्रम आहे मित्रांनो, हा केरळ राज्य सरकारने महिला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी विशेष वुमन फ्रेंडली टुरिझम प्रकल्प सुरू केला आहे. आता यावरती आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे, तर मित्रांनो बघा, यामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली होमस्टे, महिला गाईड्स आणि महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक वाहतूक यावर भर दिला जाणार आहे. पर्यटनातून महिला सक्षमीकरण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला, बघा, डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, अनुपम खेर हे या पुस्तकाचे लेखक आहे. डिफरंट बट नो लेस. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण लक्षात ठेवायचं आहे. बघा, सखोल विश्लेषणामध्ये काय दिलेलं आहे की लेखक हे प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्याचा विषय होता मित्रांनो की या पुस्तकात त्यांनी आयुष्यातील आव्हाने, वेगळेपण आणि अपयशातून कसे सावरले पाहिजे यावर प्रकाश टाकला आहे.
ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचं आपल्याला परीक्षेला काय विचारलं होतं बघा. 15 नंबरचा प्रश्न आहे, नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहेत? मित्रांनो, नंदादेवी कन्या योजना ही जी आहे ही कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळते, उत्तराखंड. लक्षात ठेवा, यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात, म्हणून आपण स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आणखी दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, विश्लेषणामध्ये काय दिलेलं आहे की उत्तराखंड सरकारने राज्यातील मुलींच्या करण्यासाठी आणि लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी नंदादेवी कन्या योजना ही सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या नावे ठराविक रक्कम जमा केली जाते, जी मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला मिळते. ही योजना बेटी बचाव आणि बेटी पढाव अभियानाचा एक भाग आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा काय विचारलं होतं परीक्षेला. तर प्रश्न असा होता मित्रांनो की ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात महाराष्ट्र हा जो आहे प्रथम क्रमांक कोणत्या महानगरपालिकेला किंवा महानगरपालिकेचा आला आहे? तर मित्रांनो, काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. पुणे महानगरपालिका यांना ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक या महानगरपालिकेला मिळाला आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो की प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांना डिजिटल सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी ई गव्हर्नन्स राबवले जाते. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पुणे महानगरपालिकेने आपल्या विविध ऑनलाईन सेवा आणि पेपरलेस कामामुळे राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. क्लिअर झालं, महत्त्वाचा प्रश्न होता. यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं बघा. या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसतो की भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या AI आधारित म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स भाषांतर मॉडेलचे नाव काय आहे? मित्रांनो, AIचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवायचा आहे. याचा फुल फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. प्रश्न येऊ शकतो. आता यावरची आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे? तर पर्याय बी मध्ये बघू शकता, आदिवानी हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण सखोल विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. तर भारतातील विविध आदिवासी बोलीभाषांचे जतन करण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने आदिवानी हे AI मॉडेल विकसित केले आहेत. हे मॉडेल कठीण आदिवासी भाषांचे इतर प्रादेशिक भाषांमध्ये सहज भाषांतर करण्यास मदत करते, ज्यामुळे आदिवासी भागातील शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होईल. हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामधले महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला? तर बघा, राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 स्टेट एनर्जी इफिशियन्सी इंडेक्स 2024 मध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? मित्रांनो, काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, पहिला क्रमांक लागतो. मित्रांनो, राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागला. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. काय दिलेलं आहे? तर बघा, या ठिकाणी विश्लेषणामध्ये दिलेलं आहे की ऊर्जा बचत, अपारंपरिक ऊर्जेचा वापर आणि ऊर्जेचा कार्यक्षम वापर या निकषांवर आधारित निर्देशांक जाहीर केला जातो. 2024च्या अहवालानुसार महाराष्ट्राने ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात अव्वल स्थान पटकावले आहेत. राज्याने उद्योगांपासून ते घरगुती वापरापर्यंत एनर्जी इफिशियन्सी वाढवण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. ओके, अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला प्रश्न येत आहेत. तुम्ही RRB NTPCची तयारी करत असाल, तुमच्यासाठी पण हा सेशन महत्त्वाचा होता. आणि मित्रांनो, यानंतर ज्याही विद्यार्थी मित्रांचा पेपर आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा सेशन महत्त्वाचा होता, कारण आपल्याला आयडिया येईल की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहेत, करंट अफेअर्सवरती प्रश्न कसे विचारले जात आहेत. तर हे या ठिकाणी आपण एकूण प्रश्न बघितले 18, यापैकी प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण केलेलं आहे, कारण आपल्याला परीक्षेला विश्लेषणाच्या आधारावर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर पण देता आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच उद्देशाने तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह तयारी करायची असेल तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाते. त्याच उद्देशाने आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि दररोज फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी व्हिडिओज पाहता येणार आहेत. ठीक आहे, भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे व्हिडिओज घेऊन. ठीक आहे मग मित्रांनो, या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.